आज आपल्या घरी येणार आहेत गौराई, म्हणून त्याचीच तयारी चालू होती. तर इथं बघा मी दारात छान अशी रांगोळी काढते आणि इथे मी पाठ ठेवून त्याच्या भोवतीने पण अशी रांगोळी काढून घेतली, कारण त्याच्यावरच गवर पूजायची आहे. मग म्हणलं आता साडी नेसून तयार व्हावं. तर बघा मी अशी सिंपल तयार झाली आहे आणि बघा ही अशी पाण्यातली गवर असते आमच्या इकडे. तर आरती करतोय आम्ही. इथे आता आरती करून झाली आणि इकडे ना अशी लहान मुलींच्या डोक्यावरून गवर आत घेतात. मग ना इथे श्रीषाच्याच डोक्यावर आम्ही गवर दिली होती. कशी धरली आहे बघा तिने गवर. आणि इथे पाय वगैरे धुवून गवर आत घेतात. तर बघा इथे गवर आत घेतले. गणपतीच्या बाजूलाच गवर बसवली जाते. तर बघा इथे अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या शेजारीच आम्ही गवर बसवलेली आहे. आणि श्रीषाचं बघा इथं कसं चालू आहे, डान्स करायचं चालू आहे बघा तिचं. आणि संध्याकाळच्या वेळेला मंडळातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं 5व्या दिवशी. मग तिथे आम्ही आलो होतो. तर बा श्रीषा पप्पांसोबत कशी नाचते तिच्या. तिला ना अशी गाणी वगैरे खूप आवडतात. खूप भारी एन्जॉय करते ती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.